नमस्कार सर. नमस्कार पाटील साहेब. आता रिसेंटलीचा एक अनुभव आहे. 10वीत गेल्यानंतर बऱ्याच पालकांना अचानक लक्षात येतं की आपल्या विद्यार्थ्याचा मॅथ्स कमजोर आहे. त्याला मॅथ्सचा फोबिया आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, राईट? 10वीचं वर्ष आहे. तर या कमी वेळामध्ये अशा विद्यार्थ्यांनी ज्याला मॅथ्सचा फोबिया आहे किंवा मॅथ्स अवघड जाते, तर त्यांनी बोर्डाचं प्रिपरेशन किंवा मॅथ्ससाठी कशी प्लॅनिंग करावी की त्याला थोडासा मॅथ्सचा फोबिया पण कमी होईल आणि बोर्डामध्ये त्याचा रिझल्ट पण चांगला येईल. धन्यवाद पाटील साहेब. आपण आरंभामध्ये मला बोलवलंय. 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन कसं करायला पाहिजे आणि त्या प्रिपरेशनमध्ये पालकांची भूमिका काय असली पाहिजे यावर आज आपण चर्चा करणार आहोत. 10वीत गेल्यानंतर पालक तुम्ही आहात, मी पण पालक आहे. प्रत्येकाचे डोळे 10वीमध्येच उघडतात की आता इथून टर्निंग पॉईंट आहे, असा एक गैरसमज, गोड गैरसमज सगळ्या पालकांचा आहे, माझ्यासहित. 10वीमध्ये आल्यानंतर सारखं सारखं मुलांना प्रेशर दिलं जातं की आता 10वीचे चांगले पर्सेंटेज मिळाले तर पुढं काही खरं आहे, नाही तर काही खरं नाही, असा एक सारखा दबाव विद्यार्थ्यांवर प्रत्येक पालकाकडनं दिला जातो. हाच जर दबाव पालकांनी जर 8वीपासून जर मुलांवर दिला असता तर आज जे विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या प्रेशरमध्ये आहेत, पालकांच्या प्रेशरमध्ये आहेत, कदाचित ते प्रेशर तुम्हाला बघायला मिळालं असतं. यामध्ये जर 8वीपासून विद्यार्थ्यांनी जर खरोखर तयारी केली असती, आरंभसारखा इन्स्टिट्यूटनं जर समजा आरंभसारखं जर इन्स्टिट्यूट एखादं तुम्हाला जर भेटलं असतं ज्यामध्ये 8वीपासूनच ॲकॅडमिक ॲज वेल ॲज कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करून घेतली जाते, हा जर अभ्यासक्रम किंवा 8वीपासून जर तुम्ही तयारी केली असती तर कदाचित आज जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो फोबिया आहे किंवा जे मुलांना जी धास्ती बसलेली आहे की गणित फार अवघड आहे. मित्रांनो, गणित फार सोपं आहे. फक्त ॲकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यू त्या गणिताचा तुम्ही विचार करू नका. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी ऑल मेडिकल सायन्सला जा, इंजिनिअरिंग साईडला जा, कोणत्याही साईडला जा, मॅथमॅटिक्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यासाठी तुम्ही 8वीपासून जर त्याची तयारी जर केली तर कदाचित आजच्या 10वीच्या स्टेजला तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची भीती राहणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वत देतो. त्यामध्ये आणखी असं आहे की तयारी कशी करायला पाहिजे. ठीक आहे, आता 8वी-9वीमध्ये काय झालं ते जाऊ द्या, परंतु 10वीमध्ये आपण तयारी कशी करायला पाहिजे त्याचं तुम्हाला मी अगदी शॉर्टमध्ये काही गोष्टी समजावून सांगतो की 10वीचा वर्ग चालू झाल्यानंतर पहिली गोष्ट तर तुम्ही तुमच्या अभ्यासाचा टाइम टेबल हा तयार करणं गरजेचं आहे. त्यानुसार वागणं आवश्यक आहे. आज 10वीतला विद्यार्थी साधारणतः ॲव्हरेजमध्ये 15 ते 16 वर्षाचा विद्यार्थी असतो आणि या 16 वर्षाच्या विद्यार्थ्याला 6 तास झोप ही फार सफिशियंट आहे. त्यामुळं 6 तास झोपेचे सोडून, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचा वेळ सोडून आणि क्लासेसचा वेळ सोडून आणखी आपल्याला किती वेळ जास्त मिळू शकतो याचा प्रयत्न गरजेचा आहे, करणं गरजेचं आहे. आणि टाइमटेबल ठरवल्यानंतर फक्त तो भिंतीवर न लटकवता त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याचं अवलोकन, त्याला अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही जो टाइमटेबल तयार केलेला आहे त्याचा जर स्मार्ट पद्धतीने जर अभ्यास केला. स्मार्ट पद्धती म्हणजे काय की आज मी समजा ठरवलं की आज नाईटमध्ये 1 वाजेपर्यंत मला एक चॅप्टर पूर्ण करायचं आहे, दॅट इज युअर स्मार्ट स्टडी. नाहीतर बरेच विद्यार्थी काय करतात, बसतात, 2 तासानंतर एखादा प्रॉब्लेम सुटतो. याला स्मार्ट स्टडी म्हणता येणार नाही. बिल प्लॅन. तुम्हाला जर समजा तुमची प्रगती करून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमची प्लॅनिंग अभ्यासामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. पालकांनी सुद्धा त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही जर या प्लॅनिंगने जर अभ्यास जर केला तर 100% तुम्हाला यश मिळेल. Yes, planning plays very important role. मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही
प्लॅनिंग न करता कोणत्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी तुम्हाला जर करायच्या असेल तर प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. विदाउट प्लॅन तुम्ही काहीच करू शकत नाही. हे तेवढंच करा. थँक्यू सर. थँक्यू.